नमस्कार, मी मयुरी आणि आपण पाहत आहात 7 स्टार न्यूज। जगामध्ये आश्चर्यजनक अशा भरपूर घटना घडतात, तसेच यापूर्वीही अशा आश्चर्यजनक घटना भरपूर घडलेत। अशीच एक घटना आटपाडी तालुक्याच्या पश्चिमेकडील झरे तालुका आटपाडी येथे घडले। झरे तालुका आटपाडी येथील संतोष भाट हे शेतकरी असून भटजीचे काम म्हणजे साखरपुडा असो, लग्न असो किंवा इतर कोणतेही शुभ कार्य असो, तेथे विधी म्हणणे अशी कामे करतात। तर त्यांना गावकी म्हणून 4 ते 5 गावे दिलेत, परंतु यावर उपजीविका भागत नाही। त्यामुळे ते शेतीतूनही थोड्याफार प्रमाणामध्ये उत्पन्न घेतात आणि शेती करत करत त्यांनी घरगुती 3 ते 4 शेळ्या पाळलेत। त्यामध्ये त्यांनी काही अहिल्यानगरवरून शेळ्या विकत आणलेत। त्यामध्ये बीटल जातीचे एक पिल्लू त्यांनी आणले होते। ते पिल्लू आता 11 महिन्यांचं झालंय। ते पिल्लू गाभणही राहिले नाही आणि ते शेळीचे पिल्लू आता दूध देत आहे। ही एक आश्चर्यजनक घटना घडली असून याची चर्चा परिसरामध्ये सुरू आहे आणि त्या बीटेल जातीच्या शेळीच्या पिल्लाला बघण्यासाठी नागरिकांची तुफान गर्दी झाली। संतोष भाट यांना पूर्वीपासून शेतीची आवड असल्याने शेतीबरोबरच पूरक व्यवसाय म्हणून त्यांनी शेळी पालन सुरू केले। म्हणजे बंदिस्त शेळी पालन नव्हे तर घरगुती 4 ते 5 शेळ्या पाळलेत। त्यामध्ये काहीतरी वेगळं करायचं म्हणून अहिल्यानगरवरून 3 शेळ्या आणल्या होत्या। त्यामध्ये बीटल जातीचे एक पिल्लू आणलं होतं। सध्या ते पिल्लू 11 महिन्यांचं झालंय। हा एक आश्चर्यजनक प्रकार असून प्रामुख्याने पंजाब आणि हरियाणा भागातील दूध आणि मांसासाठी अत्यंत फायदेशीर शेळीची जात आहे, जिला लाहोरी नावानेही ओळखलं जातं। हे उत्तम दूध उत्पादक दिवसाला 2-4 लिटर असून वेगाने वाढणारी आणि चपळ जात आहे। या शेळ्यांचा रंग काळा किंवा तपकिरी असून कान लांब, रुंद आणि खाली झुकलेले असतात। शारीरिक रचना: लांब पाय, लांब व कुरळे कान, मागच्या बाजूला वळलेली शिंगे आणि लहान शेपटी। तर पूर्ण वाढ झालेल्या बोकडाचे वजन 50 ते 60 किलो आणि शेळीचे वजन 35 ते 40 किलो पर्यंत असते। तर रोज साधारणतः 2 ते 3 लिटर, कधीकधी 4 लिटर पर्यंत दूध देते। बीटल शेळी पालन का करावे? तर बीटल शेळीची मागणी महाराष्ट्रात वाढत आहे, कारण त्यांच्या करडांची वाढ वेगाने होते। योग्य नियोजन केल्यास बीटल शेळी पालन हा एक फायदेशीर व्यवसाय ठरू शकतो, असे अनेक जाणकारांचे व प्रत्यक्ष शेळी पालन करणाऱ्यांचं मत आहे। ब्युरो रिपोर्ट, 7 स्टार न्यूज।